हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आपण आज बघणार आहोत सिल्क थ्रेडचे फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट. ठीक आहे. तर आपल्याला त्यासाठी घेतलेला आहे आपण एक सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे, हा पिंक कलरचा आणि एक येलो कलरचा. तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीचे कलर घेऊ शकता. आणि इथे घेतलेली आहे ही सुई घेतलेली आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही, एक आपली साधी सुई घेतलेली आहे. थोडीशी मोठी साईजची आहे ती सुई. बघा, इथे काय करायचं, जो कोणताही तुम्हाला जो आवडेल तो दोरा घ्यायचा, सिल्क थ्रेड, आणि 6 पदर करून घ्यायचे. बघा, आपण असं जर सुईतून ओवायला गेलं तर ते जात नाही आहे. तर तिथे तुम्हाला एक टिप्स सांगते. असं थोडासा तिथे फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आणि सगळे जे दोरे आहेत ते एकत्र करायचे असे आणि चिटकून द्यायचे. काही वेळातच सुकतात ते, आणि नाही सुकले तरी तसेच ओवले जातात सुईमध्ये. बघा, आणि खूप सोपं जातं, आणि काही सेकंदातच आपला दोरा हा सुईमध्ये ओवला जातो. बघा, तुम्ही पाहू शकता, आपण 6 पदर दोरे घेतले होते आणि आता ते डबल करून 12 पदर झाले. ठीक आहे. आता इथे काय करायची, आपल्याला गाठण बांधून घ्यायची. एकदम पक्की अशी गाठण बांधून द्यायची आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा, इथे आपण अशी गाठण दिलेली आहे. तर जेव्हा आपण असा दोरा पकडतो हातात, तेव्हा बघा सगळे दोरे असे वेगवेगळे होत आहेत. म्हणजे जेव्हा आपण फ्रेंच नॉट द्यायला जाऊ तेव्हा काय होणार की आपल्या दोऱ्यांचा असा गुंता होऊन जाणार. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बघा, असा दोरा दोन्ही टोक असे पकडायचे तर, आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला त्याला पीळ द्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला दोऱ्याला पीळ देऊन घ्यायचं आहे. जेव्हा आपण सिल्क थ्रेडचं कोणतंही वर्क करतो, फ्रेंच नॉट देतो, रिंग नॉट करतो, बुलेन स्टिच करतो, कोणतेही जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे दोऱ्याला पीळ देऊन घ्यायचं आहे. बघा, इकडून इकडे विंगवायचं आणि इकडून इकडे फिरवायचं. ठीक आहे, दोन्ही साईड अपोजिट साईडला तुम्ही कोणाचीही मदत घेऊ शकता अशा प्रकारे. आणि पीळ देऊन झाला तर ह्याला काय करायचं, दोन्हीकडे असं ताण द्यायचा. ठीक आहे, असा ताण द्यायचा. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आता. तर हे बघा, असं केल्यामुळे काय होतंय, आपले जे दोरे आहेत ते एकजीव झालेत असे, आणि एक दोरी तयार झाली त्याची. तर असं आपल्याला वर्क करताना इझी जातं, आणि दोऱ्याचा गुत्ता पण होत नाही, आणि जी फ्रेंच नॉट येते ती सुद्धा फिनिशिंगमध्ये येते. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करायचं, इथे आपण जी गाठण देऊन दिलेली आहे, तर आपल्याला जिथे वर्क करायचं आहे तिथून आधी आपल्याला खालून सुईमधून धागा असा टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे धागा टाकून घ्यायचा. त्यानंतर बघा, इथे पकडायचं आणि सुईने एकदा, आणि जिथून आपण दोरा काढलाय त्याच्या एकदम तिथे असं खाली टाकून द्यायचं आहे. आणि जेव्हा आपण खाली टाकतो तेव्हा एक हाताने आपल्याला असं वरती पकडायचं आहे, जेणेकरून वरचा दोरा देखील गुंता होणार नाही किंवा अडकणार नाही. असं हळूहळू करत आपल्याला सोडायचं आहे आणि खालून ओढायचं आहे. ठीक आहे, बघा, आपली इथे फ्रेंच नॉट किती छान पद्धतीने तयार झाली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपली फ्रेंच नॉट तयार झाली. अजून एकदा दाखवते. आता काय करायचं आहे, आपल्याला जर अजून इथेच कुठेतरी फ्रेंच नॉट द्यायची तर काय करायचं आहे, खालचा दोरा आपल्याला कट करायचा नाही आहे. तशी सुई घ्यायची आणि जिथून आपल्याला फ्रेंच नॉट टाकायची, सपोज आता मला ह्याच्या इथे शेजारी एकदम चिटकून फ्रेंच नॉट टाकायची, तर मी काय करणार, तिथूनच माझी सुई अशी वरती काढणार. ठीक आहे, आणि परत एकदा बघा, आपण आधी सिंगल पिळा दिला होता, तर आता आपण असा सुईला 1 आणि 2 पिळे देऊन, थोडीशी मोठी पाहिजे मला फ्रेंच नॉट, तर 2 पिळे देऊन आपण टाकणार. ठीक आहे, आणि परत हा जो दोरा आहे आपल्याला असा एकदम वरून सरळ पकडायचा आहे, जेणेकरून दोऱ्याचा गुत्ता होणार नाही, आणि खालून सुई ओढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा अशा प्रकारे, आणि वरचा धागा हळूहळू सोडत, हे बघा अशा प्रकारे आपली दुसरी फ्रेंच नॉट देखील तयार झालेली आहे. आता आपण एक पिळा देऊन गेली, दुसरा पिळा देऊन केली, 2 पिळे देऊन केली. आता आपण तिसरी जी फ्रेंच नॉट करणार आहे आपण 3 पिळे देऊन करणार आहे. बघा, त्यासाठी मी काय केलं, परत
इथे सुई वरती टाकली. इथे इथे जिथे आपल्याला करायचंय टाईट दोरा पकडायचा. 1 2 3 आणि त्याच्या शेजारीच एकदम चिटकून सुई खाली टाकायची. परत हे असं आहे वरती पकडलेलं आणि खालून आपण एका हाताने सुई ओढून घ्यायची. ठीक आहे. अशा प्रकारे 3 पिळे देऊन देखील फ्रेंच नॉट बनून जाते. जेव्हा आपण दुसरी फ्रेंच नॉट द्यायला सुई वरती टाकत असतो तेव्हा खालचा धागा हा ओढून धरायचा, जेणेकरून आपण ज्या पहिल्या फ्रेंच नॉट केलेल्या असतात त्या लूज होत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे सुई काढली, पिळा दिला आणि परत सुई खाली टाकली. समजलं? नॉट देऊन झालेली आहे आणि मला धागा कट करून घ्यायचा आहे. तर त्याआधी काय करायचं, आपल्याला खाली गाठण द्यावी लागणार. जर आपण असं सोडून दिलं तर ते काय होणार, थोड्या वेळाने काही काळानंतर ते निघून जाणार. त्यासाठी काय करायचं आपल्याला, आता मला इथे एंड करायचं आहे तर मी काय करते, जी माझी शेवटची जी फ्रेंच नॉट आहे त्यामधून सुई वरती काढायची. जी नॉटचा फासा दिलेला असतो त्यामधून अशी सुई वरती काढायची. बघा, बघा अशी सुई वरती काढली आणि त्याच्या शेजारी तिथे आपल्याला खाली टाकून दिली. आणि खाली टाकताना जो फास पडलेला असतो तिथून आपल्याला फास देऊन गाठण बांधून घ्यायची. ठीक आहे. हे बघा, तिथे माझा खालच्या साईडने फास पडलाय, तिथे मी असं एका हाताने पकडून खाली फास देऊन गाठण बांधून घेतली आहे आणि खालची धागा हळूहळू करून ओढत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मी देऊन घेतलं आणि नंतर काय केलं की खालून दोरा कट करून घेतला आणि फेविकॉल लावून द्यायचा, जेणेकरून आपलं जे फ्रेंच नॉट केलेली आहे ती निघणार नाही, त्याचे धागे सुद्धा निघणार नाहीत. ठीक आहे. बघा, मी इथे ग्रीन कलरचा धागा घेतलेला आहे. सुईतून ऊन घेतला, सांगितल्याप्रमाणे 6 पदरी केला आणि इथे थोडंसं दोऱ्यांच्या टोकाला फेविकॉल लावला आणि सुईमधून ओवून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, तर माझे पदर इथे खाली वर झालेत तर मी इथे काय करते, कापून एकसारखे करून मग गाठण बांधून घेते. ठीक आहे. अशा प्रकारे मी एकसारखे कापून घेतले आणि आता इथे मी गाठण देऊन घेते नॉर्मली आपली. बघा, इथे मी गाठण देऊन घेतलेली आहे आणि परत आपल्याला काय करायचं तीच प्रोसेस. हे बघा, अशा प्रकारे इकडच्या साईडनी आपल्याला दोरा हा गुंडाळायचा आहे, म्हणजे त्याला पिळ द्यायचा आहे आणि इकडून अपोजिट साईडनी इकडं पिळ द्यायचं आहे, म्हणजे दोन्ही हाताने सोबतच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला सोबतच करायचं आहे. आणि जेव्हा आपण हँडवर्कच्या सुईनी कोणतंही आरीवर्कमध्ये काम करतो तेव्हा ही आपल्याला प्रोसेस स्किप करायची नाही आहे. ही प्रोसेसनेच आपल्याला काम करायचं आहे, ज्याने काय होतं की आपला धागा असा उचकला जात नाही, फिनिशिंगमध्ये दिसतं. ठीक आहे. हे बघा, अशा प्रकारे मी पिळा देऊन घेतलं आहे आणि आता काय करायचं बघा, याला असं ताणायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी मी छोटा दोरा घेतलेला आहे. तुम्ही थोडासा मोठा घ्यायचा आणि कोणाची तरी मदत घेऊन असा पिळ देऊन याला असं ताण द्यायचा आहे. ठीक आहे. ताण दिल्यावरती काय होतं, आपले दोरे सगळे एकमेकांमध्ये गुंडळले जातात आणि जो 6 पदरीचा दोरा होता तो आपला एकच असा जाड दोरा दिसू लागतो. ठीक आहे. आता बघा काय करायचंय, मी तुम्हाला थोडीशी लॉंगमध्ये नॉट शिकवते. लॉंग फ्रेंच नॉट म्हणतात त्याला. तर काय करायचं बघा, मी इथून सुई वरती काढली. ठीक आहे. आता काय करते मी, आपण ही जी फ्रेंच नॉट केली होती ती आपण जागेवरच केली होती. तर आता ही आपण काय करणार आहे, हे बघा, देऊन 1-2 पिळे देऊन इथे दिली होती ती इथे न देता मी इथे देते. ठीक आहे. लॉंग फ्रेंच नॉट म्हणतात त्याला. प्रोसेस तशीच आहे, सेम आहे, फक्त थोडी लांब टाका घेऊन मग करायची आहे. बघा, अशा प्रकारे. ठीक आहे. समजलं? तुम्ही यामध्ये लॉंग फ्रेंच नॉट देताना तुम्ही ह्याच्यामध्ये जी आपली टिकली आहे ती सुद्धा टाकू शकता. सपोज आता हे बघा, इथे मला
ही न्यायची आहे, इथं द्यायची आहे, तर तुम्ही काय करणार, आधी इथे टिकली ठेवणार आणि टिकलीमधून अशी फ्रेंच नॉट तुम्ही इथे द्यायची आहे. फक्त आपल्याला टाका लांब घ्यायचा आहे, प्रोसेस तीच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे परत इथून सुई वरती काढली, अशा प्रकारे परत सुई पिळा दिली, खाली टाकली आणि जे वरचं बोट आहे बघा, ते आपल्याला असं करायचंय, असं थोडंसं फाकवायचंय, ज्याने काय होतं, आपला जो दोरा आहे त्याचा गुंता होत नाही, पीळ बसत नाही, कारण आपण त्याला ऑलरेडी पीळ दिलेला असतो. तर आपण जेव्हा सुई खाली घेत असतो, आपण असं पकडलं नाही बोटांनी, तर त्याला जास्त पीळ बसून गुंता होण्याची शक्यता असते. ठीक आहे, बघा अशा प्रकारे ही लांब फ्रेंच नॉट. 2 प्रकार झाले. आता तिसरा प्रकार तुम्हाला शिकवते, रिंग नॉटचा. ठीक आहे, आता मी इथे काय करणार, खालून मला दोरा कट करायचा आहे, त्याआधी मी काय करणार, इथे खालून गाठण बांधून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी काय करते बघा, इथून मी सुईवरती काढली, खालून जो फास पडलेला आहे परत तिथून खाली टाकली आणि खालून जो फास पडलेला आहे त्यातून सुई काढली आणि गाठण दिली खालच्या साईडनी आणि हळूहळू धागा ओढत पॅक केली. आता खालून दोरा आपल्याला कापून घ्यायचा आणि तिथे फेविकॉल लावून द्यायचा आहे. फेविकॉल प्रत्येक आपण जेव्हा सिल्क थ्रेडचं हँडवर्कच्या सोयीने काम करतो, प्रत्येक जिथे जिथे आपण दोरा कट करतो, गाठण देतो, तिथे तिथे आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा असतो. 6 पदरी कसा दोरा घ्यायचा हे बघा, इथे मी दोरा इकडे तिकडे पळू नये म्हणून एक झाकणामध्ये ठेवून घेतलेला आहे. दोऱ्याचं एक टोक घ्यायचं, जितका पाहिजे लांब तितका घ्यायचा आणि इथून काय करायचं, परत हे बघा असा फोल्ड करून, हा झाला आपला डबल दोरा. ठीक आहे, इथपर्यंत आलो, जिथे आपला पहिला दोरा होता तिथून परत डबल फोल्ड केला. बघा अशा प्रकारे हा झाला आपला 3 दोरे. असेच आपल्याला 6 दोरे घेत घेत जायचं आहे. ठीक आहे, 6 आणि 12 फ्रेंच नॉट देताना 12 दोऱ्याचाच आपल्याला वापर करायचा असतो. आपण फ्रेंच नॉट बघितली, लांब टाका देऊन एक फ्रेंच नॉट बघितली. आता आपण बघणार आहोत रिंग नॉट. एकदम हलक्या हाताने बघा. ठीक आहे, आणि इथे आपल्याला असं एका बोटाने, इथे आहे एका बोटाने असं पकडून ठेवायचं आणि खालची सुई अलगद आपल्याला खाली खेचायची. ठीक आहे, हे बघा ही झाली रिंग नॉट. तुम्ही ह्याचं जर फुल केलं तर खूप छान दिसतं ते. तर ह्याचा वापर फुलासाठी होतो किंवा मोराचे जे पंख असतात, बॉडी असते, ते फिल करण्यासाठी रिंग नॉटचा वापर करतात. ठीक आहे, हे बघा एकदम हलक्या हाताने आपण जो हे जे टाईट पकडलं होता ते एकदम लूज आपल्याला पकडून करायचं आहे. इथे आपल्याला असं बोट ठेवून घ्यायचं आणि खालची सुई आपल्याला खेचून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, प्रकारे तुम्ही लहान मोठ्या
फ्रेंच नॉट ह्या देऊ शकतात. बघा माझी ही खूपच मोठी झालेली आहे, एवढी छान नाही दिसत. ठीक आहे, तर मिनिमम आकार बघा 1 2 3, ही मोठी, ही मीडियम आणि ही खूप छोटी, हे मिनिमम आकार आहेत. ह्या आकाराचेच फ्रेंच नॉट छान दिसत. ही खूपच मोठी झाली आहे, तर अशी आपल्याला नाही द्यायची. बघा खूपच मोठी झाली आहे, खूपच लांब झाली आहे. तर अशा आपण फुलासाठी पण खूप छान दिसतं. याचं फुलसुद्धा 3D मध्ये दिसतं, तर त्याच्यासाठी पण आपण याचा वापर करू शकतो. ह्याची पण गाठण अशीच करायची. आपल्याला खालचा दोरा कट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे बघा, सुई आधी कोणत्याही एका, आता माझं शेवटची ही झालेली, मी ह्याच्यातूनच घेते बघा. एका फ्रेंच नॉटमधून आपल्याला वरती काढायची सुई. ठीक आहे, आणि खाली टाकताना जो खालच्या साईडनी थोडा फास्ट बसलेला असतो त्याच्यातून गाठण देऊन आपल्याला खाली घ्यायची आणि तिथे फेविकॉल लावून द्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे इथून आता मी गाठण देऊन घेतली आणि आता फेविकॉल लावून घेते. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ? आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.